20 मे रोजी मतदान जे आहे ते पार पडलं। त्यानंतर सर्वांची उत्सुकता लागली ती म्हणजे 4 जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज हे आपलं नशीब आजमावणार आहे। मात्र आपण सध्या ठाण्यातील ठाणे लोकसभा या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी ठाण्यातील घोडबंदर हॉरायझन शाळेच्या या ठिकाणी मतमोजणी 4 जूनला होणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। याच मतमोजणी केंद्रावरती 2 जे आहे ते प्रवेशद्वार आहेत आणि याच ठिकाणी पोलिसांची सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। 650 पोलीस अधिकारी कर्मचारी असणार आहेत, 1000 अधिक अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे मतदान जे आहे ते प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार कशा प्रकारे पडणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी पोलीस यंत्रणा सर्वच यंत्रणा कामाला लागलेली आहेत आणि याच ठिकाणी घोडबंदर हॉरायझन स्कूलच्या या ठिकाणी पोलीस मोठा तैनात फौजफाटा असणार आहे। त्यामुळे पाहू शकतो उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींसाठी सुरक्षा व निरीक्षक कक्ष याच ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी पाहू शकतो CCTV कॅमेरे त्यांच्या प्रतिनिधींना बघता यावे। आतमध्ये ज्या मशिनरी EVM मशीन्स आहेत त्या सर्व सुरक्षित आहेत आणि याच ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी देखील गेल्या काही दिवसापासून जागता पहारा करतात। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे CCTVच्या मार्फत या सर्व EVM मशीन ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या केंद्रीय निम लष्कर सुरक्षेच्या अंतर्गत या सर्व मशिनरी या ठिकाणी सुरक्षित असल्याचं आपल्याला सध्या तरी आता पाहायला मिळते। मात्र काही उद्याचा जो दिवस आहे तो नक्कीच जो असणार आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मतमोजणीचा असणार आहे आणि याच ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती आता उद्यापासूनच अशा प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं ठाण्यातून ठाकरे गटाकडून मशालीवरनं राजन विचारे हे आपलं नशीब आजमावणार, तर दुसरीकडे शिवसेना धनुष्यबाणावरती नरेश मस्के हे या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेला हा ठाणे जिल्ह्यात कशा प्रकारे कोण बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण हा ठाणे चा लोकसभा जो मतदारसंघ आहे यामध्ये मीरा रोड असेल, ठाणे असेल, ओळा माजीवाडा असेल, नवी मुंबई असेल, बेलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनेक सभा देखील झाल्या आणि मेळावे देखील झालेत। त्यामुळे नक्कीच दोन्हीकडनं शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढाई आपल्याला ठाण्यामध्ये दिसणार आहे। मीरा रोडमध्ये पाहायला गेलं तर त्या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 33 फेऱ्या असणार आहे। ओळा माजीवाडामध्ये 34 फेऱ्या असणार आहे। कोपरी पाचपाकडीमध्ये 24 फेऱ्या असणार आहे। तर ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये 26 फेऱ्या असणार आहे। ऐरोलीमध्ये 31 फेऱ्या, तर बेलापूरमध्ये 28 फेऱ्या ह्या असणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। पूर्णतः ट्रेनिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मतमोजणीसाठी 4 तारखेला जे आहे ते सकाळपासून सुरू होणार आहे। त्यामुळे नक्कीच सर्वांच्या नजरा ज्या लागलेल्या त्या या ठिकाणी कोण बाजी मारणार, या ठिकाणी ठाण्यातून मशालीवरनं ठाकरे गटाकडनं राजन विचारे यांची लढाई जी आहे ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती असणार नरेश मस्के यांच्यासोबत आहे। म्हणून सर्वांचं लक्ष या महाराष्ट्रातलं पूर्णतः ठाण्यामध्ये लागलेलं आहे। त्यामुळे ही अटीतटीची लढाई कशाप्रकारे कोण जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा रोशनसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।